नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर। आज आपण आंबाड्याची भाजी करणार आहोत। तर प्रत्येक गारव्यामध्ये आंबाड्याची भाजी ही केली जाते, खूप सुंदर लागते। मला ही भाजी माझ्या मावशीने तिच्या गावच्या पद्धतीने कशी करायची ते दाखवली होती। तीच पद्धत मी आज तुमच्याबरोबर इथे शेअर केली आहे। तर अशी भाजी तुम्हीही नक्की ट्राय करा। तर चला ही भाजी कशी करायची ते आता बघूया। इथे मी आंबाड्याची एक जुडी निवडून घेतली आहे। हे बघा, आंबाड्याची अशी भाजी अशी पानं असतात, तर याचे देठ आपल्याला काढून टाकायचे, देठ घ्यायचे नाही आणि शक्यतो कोवळी कोवळी पानंच घ्यायची। आता इथे ही भाजी मी व्यवस्थित निवडून स्वच्छ करून घेतले, देठ काढून घेतलेत। अगदी लहान देठ राहिला तर चालतो, फक्त मोठे देठ ठेवू नका। तर अशी भाजी ही निवडलेली आहे। आता काय करायचं, एक पातेलं घ्यायचं, त्याच्यामध्ये ही सगळी भाजी घालायची। भाजी आत्ता धुण्याची काहीच गरज नाही आहे, आता फक्त निवडून घ्यायची आणि ती अशी भांड्यात घालून घ्यायची आणि हे भाजी बुडेल इतकं याच्यात पाणी घालायचं आहे आपल्याला। आता ही भाजी आपण उकडून घेणार आहोत पाण्यात। याच्यात भाजी बुडेल इतकं पाणी घालायचं आणि मीडियम गॅसवरती याला सतत हलवत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। आता बाजूला भाजी शिजते तोपर्यंत आपण तयारी करून घ्यायची आहे। इथे मी 2 चमचा तूर डाळ घेतली आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा तांदळाची बारीक कणी घातली आहे। आता ही इंद्रायणीची कणी आहे, तुमच्याकडे जर ज्वारीची कणी जशी गावी घालतात तशी असेल तर ती घाला, किंवा जी कणी तुमच्याकडे तांदळाची असेल ती घाला। आणि हे स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचं आहे आणि हे असं थोडं पाणी घालून याला भिजत ठेवायचं आहे। आता इथे थोडे कच्चे शेंगदाणे घेतले, ते असे आपल्याला बारीक करून घ्यायचे। अजिबात भाजलेले शेंगदाणे घ्यायचे नाही, त्यानं भाजीची चव बदलते। कच्चे शेंगदाणे घेऊन असं त्याला लाटण्याने बारीक करायचं। जर तुम्ही मिक्सरमध्ये घातलात तर खूपच त्याचा असा चुरा होईल, म्हणून असं लाटण्याने याला बारीक करून घेऊया। इथे मी आता शेंगदाणे लाटण्याने असे जाडसर बारीक करून घेतलेत आणि त्याची सालवरची काढून टाकलेत। इथे 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि एक लहान चमचा याच्यात जिरं घालायचं आहे आणि याला जाडसर असं चेचून घ्यायचं आहे आपल्याला। इथे आता असं मी जाडसर याला ठेचून घेतलं आहे। मिक्सरमध्ये फिरवण्यापेक्षा असं ठेचून घ्यायचं, याची चव आणखीन वाढते। आता मीडियम गॅस करून मी ही भाजी शिजत ठेवली होती, 15 मिनटं झाली। आता ही भाजी बघा व्यवस्थित शिजली आहे। भाजी शिजली आहे कसं समजायचं, तर याची पानं जर अशी बघितलात तर एकदम मऊ होतात, अशा हाताने तुटतात। आता ही भाजी व्यवस्थित शिजली आहे, गॅस बंद करूया आणि हे थोडं आपण थंड करून घेऊया, असंच ठेवायचं आहे। आता हे भाजीचं पाणी आपण ठेवलं होतं, हे थंड झालं आहे। आता गार झाल्यावर जर तुम्ही असं पान चेक केलात तर बघा एकदम असं सॉफ्ट झालं आहे, हातानेही ते असं तुटतं आहे। आता काय करायचं, आपल्याला यातलं पाणी काढायचं आहे। तर एक चाळण घेतली आहे, त्याच्यावर हे सगळं ओतून घ्यायचं। ही भाजी चवीला थोडी आंबट असते, त्यामुळे आपल्याला याला 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायला पाहिजे। आता हे पाणी असं थोडंसं हे करून घेऊया, खाली डब्यातलं पाणी टाकून द्यायचं। आता हे परत आपण भांड्यात घालून घेऊया। हे खाली राहिलेलं पाणी टाकून द्यायचं, ते आंबट असतं। आणि भाजी आता परत पातेल्यात घालायची आणि याच्यात थंड पाणी, आपलं साधं जे नॉर्मल पाणी असतं ते ओतायचं आणि अशी व्यवस्थित थोडी अशी चोळून धुवायचं याला, म्हणजे त्याचा आंबटपणा जायला पाहिजे। हे बघा, असं त्याला व्यवस्थित हलवायचं। आणि आता याचे असे हातात घेऊन त्याचं घट्ट पिळून घ्यायचं ते भाजीला, पाणी आपल्याला याचं काढून टाकायचं आहे। हीच प्रोसेस सेम आपल्याला 2 ते 3 वेळा करायची आहे। आता हे सगळं मी असं भाजीचं काढून असं पिळून घेते आणि जो राहिलेला खालचा गाळ असतो तो परत चाळणीवर घालायचा आणि गाळून घ्यायचं त्याला। हे बघा, असं पिळून पिळून घ्यायचं। आता मी 2 ते 3 वेळा स्वच्छ आधी भाजी धुवून घेते। इथे मी भाजी 3 वेळा स्वच्छ धुवून अशी घट्ट पिळून घेतली आहे आणि एका ताटात काढून घेतली आहे। आता आपण मगाशी डाळ आणि तांदूळ जे भिजवून ठेवलं होतं त्यातलं पाणी काढून टाकायचं आणि ते डाळ आणि जी कणी आहे ती याच्यावर घालून घ्यायची।
आता डाळ कणी किती घालायची हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरवा. आता इथे आपण जे शेंगदाणे जाडसर बारीक करून घेतले होते ते पण ह्याच्यावरच घालायचे. आपल्याला याच्यात जे काही घालायचं आहे ते आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायचं. लसूण आणि जिरं जे चेचलं होतं तेही घालून घ्यायचं. चवीनुसार याच्यात मीठ घालायचं. तुम्हाला आता जर याच्यामध्ये काळे वाटाणे घालायचे असतील तर थोडं मीठ घालून काळे वाटाणे भिजवलेले जे असतात ते अगोदर उकडून घ्यायचे आणि ते आता यावेळेसच याच्यात मिक्स करायचे. आता ही भाजी सगळी हाताने अशी एकजीव करून घ्यायची. आपण याच्यात जे काही साहित्य घातलं आहे ते सगळं असं भाजीबरोबर एकत्र मिक्स करायचं. आता हे व्यवस्थित मिक्स केलं आहे. आता आपण ही भाजी फोडणी घालूया. आता मी बाजूला कढई ठेवली होती, त्याच्यात तेल घालून घेतलं आहे. याच्यात एक 5 हिरव्या मिरच्या मी बारीक अशा चिरून घेतल्या आहेत. तिखट तुम्हाला जसं आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही मिरची घाला. आता ह्या मिरच्या तेलात व्यवस्थित परतून घेऊया. मिरच्या तेलात व्यवस्थित परतल्या की आपण जे भाजी सगळं एकत्र करून ठेवलं आहे ते याच्यात घालायचं आणि तेलात हे व्यवस्थित भाजी परतून घ्यायची आपल्याला. आता हे सगळं तेलाबरोबर व्यवस्थित मिक्स करूया आणि भाजी व्यवस्थित तेलात थोडी परतायची आहे. इथे आता भाजी मी तेलावर व्यवस्थित परतून घेतली आहे. आता आपल्याला याच्यात साधं पाणी घालायचं आहे. आपण याच्यात जे डाळ कणी वगैरे घातले ते शिजण्यासाठी आपल्याला इथे पाणी घालायचं आहे. आता बघा आपण भाजीत पाणी घातले पण ही भाजी पाणी लगेच ओढून घेते, त्यामुळं थोडं बघायचं आणि मग पाणी घालायचं. आता याच्यात अजून थोडंसं पाणी घालूया आपण आणि आता गॅस एकदम कमीच ठेवायचा आहे आणि एकदम बारीक गॅसवरती आपल्याला हे शिजवायचं आहे. आता इथे बघा अशी मी पाणी घालून भाजी थोडी सैलसर केली आहे. गॅस एकदम कमी केला आहे. याच्यावर झाकण ठेवायचं आणि आता याला शिजवून घ्यायचं आहे. आता मी अधूनमधून या भाजीला हलवत चेक करत भाजी व्यवस्थित शिजवून घेतली आहे. यातली डाळ कणी अगदी व्यवस्थित शिजली आहे. भाजी आपली इथे तयार झाली आहे. आता गॅस बंद करायचा आहे. इथे आपली भाजी करून तयार आहे. खूप सुंदर झाली आहे. चवीला अप्रतिम आहे. तुम्हीही अशी भाजी नक्की ट्राय करा. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.